काढलं तर पाण्यात हा ते आहे डुलक्याचं पिल्लू काढलं होता काय तुम्ही गाडी लावली मग तिथून इथं पळत आला किती वेळ झाला असेल बरं तिथं तरी एक दीड तास एक तास झाला हात खराब झाला सगळे व्हिडिओ हात खराब आहे बाप्पाचं मोदक बाप्पाचं मोदक निघाला आरामात तो पहिला पाय फिरलेला आहे डायरेक्ट सावकाश पकडायला 3 कर कुठे बेडूक आहे बेडूक पण येतो आरामात जगला असतो इथं ते पुढे खायचं ना ताई हे सगळं बांधकाम करायला तिथं फेकून टाकलं ना हा गोंधळ आहे हा ना आता माणसांना कळत नाही सांगितलं मॅडम मॅडम तो तो हे बघा हे बघा हे बघा हे बघ शेपूट किती ओढू नका ओढू नका ओढू नको अरे हा तू वेळ त्याला नव्हतं पाहिजे सॉरी सॉरी मला वाटलं की कुठला आहे ताई विरुळा विरुळ आहे ओके मी आधी एवढा मोठा स्नेक आहे बघितलं बिनविषारी आहे म्हणजे चलो 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 बाजूला आता ही अशा पद्धतीने मान फुगवतो याचा अर्थ तो आता चावू शकतो केव्हाही हा त्यामुळे त्याला ग्लोव्हजने पकडलाय कारण ह्याचे दात ना खूप धारदार असतात तीक्ष्ण असतात एकदम टोकदार आणि याला शेपटीला पकडायला गेलं तर हा शेपटी तोडतो नाही नाही विषारी नाहीये पण थोडस लागणारच ना थोडस हे बघा हा पूर्णपणे आ करत आहे थोडं टच केली तेवढंच हे असं त्याचं पाण्याची जी बाजू आहे ना त्याशी चपटी करून आपल्याला नाक दाखवण्याचा प्रयत्न करतो 2 बोटाचा फणा काढल्यासारखं आणि पळताना पूर्णपणे असं तोंड वर करून पळतो तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस केला असेल नाही खाली गेला तो पकडायचा प्रयत्न केला त्याला नाही ते आरामात जगला असतं कारण बेडूक येत ना बेडूक खातो मासे खातो पाण्यामध्ये राहतो वर नसता आला ना तो वरती नसते आता आलं पाणी पण राहिलं असतं इथे जगला असता तो किती एक दिवस कारण खायला होतं ना त्याला ठीक वरती आणते मी त्याला हाय अभी तुम जाओ हाय करेल बस बघा तुम्ही रात्री काय बाई खेळायचं नाही खास करून जातो उड्या मारतो कुठे पण त्यांना हे बघ स्नेक बघ रात्रीच्या उड्या मारता बघा त्या अंगावर काळे काळे चेक्स दिसतात का त्याच्या बुद्धिबळासारखे चौकोनी चौकोनी हे बघा इकडे त्याच्यावरून ओळखू शकतो तुम्ही आणि शेवाळी कलर याचा मेहंदी शेवाळी कलर झाडावर चढतो नाही म्हणजे त्याने इथून उडी मारला पण तो असा तिरका तिरका पळतो उड्या मारून. कारण इथून निघाला ना डायरेक्ट ते भिंतीवर पोत्या खाली होता नाही, ते पटकन पॅक नाही होत आमच्याकडून चल पॅक करते याला असली आहे असली वो हे बघ असली ते बघ शेपटी बघ कशी हलती आहे नकली नाही हे बघ साप को पता कर की तेरे
नुसतं गरुदर आहे. नाही त्याला वाटतं ते लपायची जागा भेटली म्हणून घुसताय त्याच्यामध्ये ना. वरनं गेला. अरे आपके घर पे साप नको यायला पाहिजे त्यासाठी. आता मॅडम कपड्यावरून चालवत काय होत नाही. साप ऍक्च्युली बिनविषारीचे असंही चावलं तरी काय होत नाही, फक्त थोडस रक्त जास्त येतं कारण ह्या सापाचे दात वाटे असतात, आहे ना. वाकडे असतात असे मोठे मोठे. चावलं तर अगदी हाडापर्यंत कळ जाते त्याचे, त्यामुळे रक्त खूप येतं. आता तुमच्याकडे यायच्या वेळेस मला एकाने कॉल केला, त्याला साप चावला, तो घाबरून हॉस्पिटलला पळालाय. त्याने मला सापाचा फोटो पाठवला, तर हा विरोळा चावलेला. ते रक्त म्हटलं, रक्त खूप येत होतं, म्हणजे आता असं वाटलं आता विषारी साप चावला, एवढं रक्त येतंय. नाही मॅडम, माणूस अर्ध घाबरूनच मरतोय. घाबरून मरतोय एकदम. घाबरून होतं ना तसं. होय. अरे बापरे, मला एकदम साप चावला. बीपीचा त्रास असतो पण घाबरून होतं ना. साप बिनविषारीचा असतो पण घाबरून बरं. पण आपल्या इथं लस आहे का साप चावल्यावर? कोणच तर प्रमाणे नाही ते. पण साप चावल्यावर आहे ना लाईफलाईनला? हो आहे. सगळीकडे असं काही नाही. चला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला.